आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि उन्हाळ्यासाठीच आपण मस्त अशी घरगुती पद्धतीची दाटसर घट्टसर मिक्सरचा वापर न करता लस्सी करणार आहे, तेही मातीच्या भांड्यामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर आपण लस्सी आणि एकदम घरगुती चवीला लागणारी आहे थंडगार लस्सी आपण करणार आहे. उन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या घरामध्ये हे थंड पदार्थ पिले जातातच. तर नमस्कार, सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये. तर बघू शकता तुम्ही इथं आपली लस्सी ही किती एकदम घट्टसर झालेली आहे आणि इथं आपण अजिबात मिक्सरला फिरवलेली नाही आहे. कुठलीही क्रीम वगैरे न वापरता ही लस्सी एकदम घट्टसर कशी करायची अशा अनेक टिप मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि मिक्सरचा वापर तर करणारच नाही आहे, रईचा पण वापर करणार नाही आहे. त्यामुळे ना व्हिडिओ शेवटपर्यंत म्हणजे पटकन सहज कोणालाही लस्सीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर झटपट लस्सी तयार करतील आणि बाहेरून लस्सी आणण्याचं विसरून जाल. तुम्ही केव्हाही घरामध्ये लस्सी करू शकता, कारण दही हे प्रत्येकाच्या घरामध्ये उन्हाळ्यामध्ये लावलं जातंच. त्यामुळे ना दही, लस्सी, ताक किंवा श्रीखंड ह्या वस्तू तुम्ही बाहेरून आणणारच नाही. श्रीखंडाचा पण व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे आणि ताकाचा पण व्हिडिओ मी लगेच हा व्हिडिओ झाल्यानंतर 2 दिवसानंतर ताकाचा पण व्हिडिओ लगेच अपलोड करील. त्यामुळे ना व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तर आता व्हिडिओला सुरुवात करूया. आणि एक सेपरेट व्हिडिओ मी ना दही एकदम घट्टसर कसं लावायचं हे पण सांगेल, कारण मातीच्या भांड्यात पण लावणार आहे. आणि पातेल्यामध्ये बघू शकता तुम्ही हे बिना फ्रीजमध्ये ठेवल्याचं दही आहे आणि हे शिवाय गाईच्या दुधाचं दही आहे, म्हशीचं दुधाचा वापर नाही केलेला, तरी पण एकदम घट्टसर दही झालं आहे. त्यामुळं हा पण व्हिडिओ सेपरेट येईल. आता इथं घेतलेला आहे अर्धा लिटर दही आणि त्यावरती जी क्रीम आलेली आहे का ती क्रीम काढून घ्यायची. ती क्रीम आपल्याला पुढे लागणार आहे. गाईचं दूध असून सुद्धा एवढं घट्टसर असं आपलं दही तयार झालेलं आहे. त्यामुळे ना हा पण व्हिडिओ मी लवकरच शेअर करील, घट्टसर दही कसं जमवायचं पातेल्यामध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये. दह्यावरची मलाई जी आहे ती काढून घेतली. त्यानंतर घेतलं इथं मातीचं भांडं आणि ह्या भांड्यामध्ये ना दही खरंच खूप छान असं एकदम घट्टसर होतं. पण मी आता त्याच्यामध्ये ना सध्या एकदा तर भाजी केली आहे आणि आता दह्यालाच करणार आहे इथून पुढं. तर बघू शकता दही आता ना या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. कमी जास्त अजिबात नाही, अर्धा लिटरच दही आहे. अर्धा लिटर दही आहे ना त्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि थोडंसं अर्धा वाटीला पण कमी आहे विरजणासाठी ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपलं विरजण मोडणार नाही, उद्याच्याला दही टाकण्यासाठी उपयोगात येईल. तर त्यानंतर आहे ना अर्धा वाटी साखर घालून घ्यायची. जर इथं तुम्हाला सगट साखर वापरायची नसेल ना तर तुम्ही पिठी साखरचा पण वापर करू शकता. आणि ह्या माठातल्या आहे ना दह्याला किंवा तुम्ही ताकाला म्हणा, लस्सीला म्हणा, चव ही मातीचा असल्यामुळे ना खरोखर खूप छान चवीला लागते. आणि आता इथं आपण मिक्सरचा पण वापर करणार नाही आणि जेवढी घरगुती पद्धतीची लस्सी करणार ना तेवढी चवीला टेस्टी लागणार ही लस्सी. त्यामुळे मिक्सर वापरायचं नाही. बिटरनीच आता हे जे दही आहे ना ते चांगलं घुसळून घ्यायचं आहे, साखरेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत वरती जो फेस येत नाही ना तोपर्यंत छान असं दही जे आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे साखरेमध्ये. आणि अजिबात पाण्याचा तर वापर केलेलाच नाही इथं. तर आता घ्यायची वेलची पूड. वेलची पूड लागणार आहे इथं 1 चमचा वेलची पूड घेतली आहे. पोहे खायचे 1 चमचा. आणि विलायची पूड घातल्यानंतर आहे ना परत मिक्स करायचं आहे. आणि छान असं वरती जो फेस आहे ना तो येत आहे. रवी जर असेल ना रवीने ना झटपटच होतं, फक्त 2 मिनटात लस्सी तयार होते. इथं फक्त आता 4 ते 5 मिनटं लागतात बिटरनी, पण एकदम छान अशी लस्सी तयार होते आपली बिटरनी पण. आणि आता उन्हाळ्यामध्ये ना मातीचे भांडे जर असतील ना तर अवश्य वापरण्यात आणा, कारण मातीच्या भांड्यामध्ये ना दही, लस्सी किंवा ताक एकदम चवीला लागतं तर लागतं, पण थंडगार पण राहतं दिवसभरासाठी. फ्रीज जरी नसेल ना तरी पण आपण थंडगार असं लस्सी, ताक पिऊ शकतो उन्हाळ्यामध्ये मातीच्या भांड्यामध्ये. आणि याच्यात भाजी पण करू शकता. हा पण व्हिडिओ मी तुम्हाला लवकरच शेअर करेल कसं वापरायचं हे भांडं. आणि जर पाहिजे असेल तर तुम्हाला लिंक मी प्रोडक्ट हे जे टॅग करेल डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. आणि भरपूर अशा टिप्स आपण आपची लस्सी तयार झालेली आहे. 10 ते 15 मिनटं तशीच थंड होण्यासाठी ठेवली आहे झाकून. आणि 10 ते 15 मिनटानंतर बघू शकता तुम्ही तर आपली घट्टसर अशी मलईदार जी लस्सी आहे ना ती तयार झाली. आणि जी मलईवरची काढली ना ती पण आपण पुढं वापरणार आहे, त्यामुळं थांबा व्हिडिओ लगेच सोडून जाऊ नका. तर आता लस्सी ग्लासमध्ये ओतून घेऊ.
बघू शकता इथं एकदम घट्ट झालेली आहे. घरगुती कुठलेही दुधाचे पदार्थ खाण्याची ना मज्जा वेगळीच असते. म्हणजे भलेही बाहेरच्या लस्सीसारखी थोडीशी टेस्ट थोडी वेगळी येते, पण आणखीन मी तर म्हणेल जास्त चवीला लागते. बाहेरच्या लस्सीपेक्षा पण छान चवीला लागते ही घरगुती पद्धतीची लस्सी. त्यामध्ये फक्त साखर आणि वेलची पूड ही जी आहे ना, ती व्यवस्थित वापरायची म्हणजे एकदम लस्सी. आणि अशा मातीच्या भांड्यात जर केली ना, मिक्सरपेक्षा पण छान लागते चवीला. आता व्हिडिओला आहे ना एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरायचं नाही बरं का. एक कमेंट पण करायची आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर आहे ना कोणीच लस्सी बाहेरून विकत आणणार नाही आणि विकतच्या लस्सीपेक्षा आहे ना काही पटीने टेस्ट लागते हे लस्सीला. तर आता जी क्रीम आहे ना ती आता इथं आपल्याला यूज करायची आहे. आता थोडी थोडी क्रीम जी ती लस्सीवरती टाकून घ्यायची म्हणजे आणखीनच आपली लस्सी जी आहे ना घट्टसर होते आणि टेस्ट पण चांगली वाढते आणि सगळंच आपलं घरगुती म्हटल्यानंतर आहे ना आपण क्रीम बाहेरच्या क्रीमचा पण वापर केलेला नाही इथं. आणि ड्रायफ्रूट पण घालायचे. आता असले ड्रायफ्रूट तर वापरा, नसले तर ते स्किप केले तरी पण चालेल. तुरटी फ्रुटी असेल ना ती पण वापरली तरी पण चालेल. तर इथं आपली लस्सी आता तयार आहे. एकदम घरगुती घट्टसर 2च मिनटामध्ये तयार होते. मिक्सरला जर केली ना फक्त 2 मिनटं लागणार आहे, पण आपण आहे ना खास अशी आज बिटरने केली. मिक्सरने केलेली पण थोडीशी टेस्ट वेगळी लागली, पण मातीच्या भांड्यामध्ये केल्यामुळे ना एकदम अप्रतिम चवीला लागलेली आहे ही लस्सी. त्यामुळे ना ही लस्सीची चव तर कधीच विसरणार नाही. आणि नेहमी आता अशीच लस्सी आपण पण घरामध्ये, तुम्ही पण व्हिडिओ पाहिल्यानंतर घरातच नक्की ट्राय करणार आहे मला माहीत आहे. आणि जर मातीचे भांडे असेल तर नक्कीच उपयोगात आणा. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ वॉच केल्याबद्दल थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.